रामकृष्ण हरी माऊली. आपण अनुभवणार आहोत पंढरपूर जागं होण्याआधीचं एक सुंदर, शांत आणि भक्तिमय रूप. दिवसभर लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजलेलं पंढरपूर पहाटेच्या वेळी मात्र एका वेगळ्याच रूपात दिसतं. सूर्य उगवण्याआधीचा हा काळ इतका शांत आणि प्रसन्न असतो की मन आपोआप विठुरायाच्या चरणी लीन होतं. पहाटेची वेळ, आकाशात अजूनही अंधाराची हलकीशी चादर पसरलेली असते. रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. मंद वारा वाहत असतो आणि त्या वाऱ्यासोबत मंदिरातील घंट्यांचा आवाज कानावर पडू लागतात. वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवते. जणू काही संपूर्ण पंढरपूर नगरी विठुरायाच्या नामस्मरणात मग्न झालेली असते. चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर यावेळी एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. नदीचं संत वाहणारं पाणी, पक्ष्यांचा हळूहळू सुरू होणारा किलबिलाट आणि उगवत्या सूर्याची चाहूल देणारं वातावरण मनाला अगदी समाधान देऊन जातं. काही भाविक यावेळी स्नान करण्यासाठी येतात, तर काही जण नदीकिनारी बसून विठ्ठल नामाचा जप करत असतात. हळूहळू पहाट उजडायला लागते. आकाशात केशरी रंग पसरू लागतो. मंदिर परिसरातील हालचाली वाढायला सुरुवात होते. काही वारकरी टाळ मृदुंग घेऊन नामस्मरण करत मंदिराकडे जाताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भक्ती पाहून मन अगदी भारावून येतं बघा. विठुरायाला भेटण्याची ओढ ही त्यांच्या प्रत्येक पावलातून दिसून येते. पंढरपूर जागं होण्याआधीची ही वेळ केवळ शांततेची नसून ती भक्ती, श्रद्धा आणि समाधानाची वेळ असते. या वेळेत मंदिर परिसरात फिरताना मनावरील सर्व ताणतणाव दूर झाल्यासारखं वाटतं. फक्त विठ्ठल विठ्ठल हा नामस्मरण, गजर, भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं. सूर्य उगवू लागतो आणि हळूहळू संपूर्ण पंढरपूर जागं होतं. दुकाने उघडू लागतात, भक्तांची गर्दी वाढू लागते आणि मंदिर परिसर पुन्हा एकदा उत्साहाने भरून जातो. पण या धावपळीच्या अगोदरची जी शांतता असते, जी अनुभवणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. पंढरपूर म्हणजे एक तीर्थक्षेत्र नाही, तर ते लाखो भक्तांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं केंद्र आहे. आणि पहाटेच्या या प्रसन्न वातावरणात त्या श्रद्धेचा खरा अनुभव मिळतो. विठुरायाच्या नगरीतील प्रत्येक क्षण मनाला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन जातो. जर तुम्हालाही असं प्रसन्न दर्शन करायचं असेल, तर पंढरपूर जागं होण्याआधी तुम्हाला दर्शनाला यावं लागेल, ते म्हणजे पहाटेच्या वेळी. आणि ही आमची अशी विविधतेने नटलेली पंढरी तुम्हालाही बघायला नक्की आवडेल. पंढरीत पाऊल टाकताच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्या मनात देखील भक्तीची भावना जागृत होते. आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी खूप लांबून भक्त येतात. चरणाचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या चरणाच्या दर्शनासाठी खूप मोठी रांग लागलेली असते. हाच आहे वारकऱ्यांचा विठ्ठलावरचा विश्वास आणि श्रद्धा. पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आल्यानंतर मनाला खरंच खूप शांती मिळते आणि आपलं मन विठुरायाचं दर्शन करून अगदी प्रसन्न होऊन जातं.